नमस्कार मंडळी, स्वागत आहे पुन्हा एकदा कोकणातून तुम्हा सगळ्यांचं. आणि आज होळी आहे, तर होळीच्या सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा आमच्या चौघांकडून. आणि आज आम्ही जातो आहे दापोलीमधील पाळंदे या गावी. तर तिकडे ॲक्च्युली माझी बहीण राहते, तर ती कधीपासून आम्हाला बोलवते की ये म्हणून. आता पण सकाळपासून फोन करते की ये म्हणून, येऊन जा. तर मग भावाजी पण बोलवते आणि परत श्रवण निरूपण जे माझे भाचे आहेत दोघंजणं, ते पण बोलले मामा येऊन जा येऊन जा. तर फायनली आम्ही निघालो आहे त्यांना सरप्राईज द्यायला. आणि आता मी जस्ट आपले केळशी वगैरे क्रॉस केलं आहे आणि जातो, कारण की तिकडे पण खूप धमाल असते होळीची. म्हणजे आज शेवटचा दिवस आहे होळीचा, आज शेवटचा मोठा होम लागतो सगळ्यांच्या गावी. तर आम्ही पण बघूयात, आज तिथं थांबलो म्हणजे आम्ही रात्री रिटर्न येणार, कारण की आम्हाला उद्या जायचं आहे मुंबईला. तर आम्ही आज रिटर्न येऊ, पण बघूया तिकडची धमाल थोडीफार बघायला मिळेल संध्याकाळची. आणि आता आई पप्पा आणि स्नेहल आणि मी असे चौघजण आम्ही जातोय. आणि हा आपला पाळल्याचा समुद्र किनारा आहे. आमच्या अंशुदाचं गाव आहे इकडे, पाळले गाव. बघा काय मस्त वाटतं एकदम. पाणी पूर्ण ओटी गेलं, याच्यामुळे पाणी पूर्ण खाली आहे. तर इकडे बघा लाईट हाऊस आहे. लाईट हाऊसमध्ये पण बघायला खूप लोकांची गर्दी असते. बघा वरून जो आपल्याला आता समुद्र दिसला राईट साईडला येताना, तो लाईट हाऊसवरून सगळे लोक बघतात. तर तुम्ही पण कधी आलात तर फिरायला नक्की या साईडला या. पाळलेगावच्या पुढेच लाईट हाऊस आहे आणि उजव्या साईडला समुद्र किनारा. बघा इथं ॲक्च्युली दिसणार नाही, हा थोडासा असा डोंगरासारखा भाग आहे, पण वरून पूर्ण क्लिअर दिसतो लाईट हाऊसमधून. खूप भारी आहे. ताईकडे पोचेपर्यंत आता ऑलमोस्ट वाजलेत संध्याकाळचे 6. आणि अजून पण होळीची ॲक्च्युली सुट्टी आहे, म्हणजे सॅटर्डे संडे आणि एक दिवस फक्त वर्किंग होता मध्ये, आणि परत 3 तारखेला सुट्टी आहे ना. 3 तारखेला, म्हणून खूप लोक सगळे इकडे फिरायला पण आलेत. सूर्य किती मस्त वाटतं असं संध्याकाळच्या वेळेला. सूर्य असं बघा समुद्रामध्ये याचा एक म्हणजे असा प्रकाश पडतो, भारी वाटतं एकदम. तर आम्ही पोचलोय आता पाळंदे ताईकडे. हाय सगळ्यांना, कसे आहेत सगळे? मस्त छान. निरूबाई कुठं पळालास? गहू घेऊन गेला. मामी बरे आहेत ना? हो. आता 2 दिवस दोघांना पाठवायची नाही. आता मी 4 दिवस राहणार आहेत. 4 दिवस चालेल. पेट्रोल भरलं वरती? हो भरला. मला लक्षात नाही व्हायचं. मी पण तुम्ही फोन करे आधी, जस्ट मी वरती होतो ना बायपास, तर याच्यातलं पेट्रोल मला इथं पेट्रोल कुठे आहे, तर चालू झालं पेट्रोल. उद्घाटनला गेलेलो पण लक्षातच नाही. अच्छा हा, नाही चालू झालं पेट्रोल मस्त. ताईकडे पोचता पोचता आम्हाला भेटलं एक कैरी आणि मीठ आणि मसाला. ताज्या कैरीचा मस्त वास येते, कापल्या मीठ लावून दे या. आणि आम्हाला कैरी खायला खायची होती, पण आम्हाला आमच्याकडे कैरी नाही मिळाली, कारण की कुठे आंबे झालेच नाही. आपल्या भेटला आंबे नाही दिसत आहेत. निरूबाई फणसाची कैरी हो, आम्ही निघताना आठवलं आम्हाला. मस्त कैरी खायला. आणि बघा आपल्या साईडला आपल्याला बघायला मिळाले जे आहेत केळी. त्याच्यामध्ये संकासूर हा दशावतारमधील एक महत्त्वाचा पार्ट आहे. परत एकदा तर आपण पण आता बघायला आलो आहे. तुम्हाला व्हिडिओच्या माध्यमातून बघायला मिळेल कोकणातील दशावतार नाट्य किंवा खेळ. जाऊया कोकणाला, एका वचनी जणाला, चला जाऊया कोकणाला. साखरपणी हाती घाला, गाव देवीच्या पालखीला. साखरपणी हाती घाला, गाव देवीच्या पालखीला. साखरपणी हाती घाला,
मंडळी जे तुम्ही आता बघितलात ते होतं दशावतार नाट्य किंवा नृत्य असं कोकणामध्ये बोलतात आणि त्याच्यामध्ये सगळ्यात प्रसिद्ध असा जो आहे संकासूर तुम्हाला बघायला मिळाला. असे खूप प्रकारचे खेळी आपल्या कोकणामध्ये बघायला मिळतात आणि तेच बघून तुम्हाला आपल्या यूट्यूबच्या माध्यमातून बघायला मिळतं. आणि बघून आता मी आलो आहे नाश्ता करायला, पुरणपोळी आणि दूध. तर या पुरणपोळी खायला. इकडं गावामध्ये पालखीचा आवाज येतोय. सुस्वागतम. आज शिमगा होळी पौर्णिमा. या शिमगा होळी पौर्णिमेच्या उपस्थित सर्व ग्रामस्थ बंधू भगिनी माता त्याचप्रमाणे काही पर्यटक देखील या ठिकाणी आवर्जून उपस्थित आहेत. सर्वांचं मी आमच्या अवसर आयोजन वतीने सर्वांचं मनपूर्वक सहर्ष स्वागत करतो. पोळी लावून आलो आम्ही आता आणि ताईने जेवण केलं मस्त. बिरडा आहे, ती कढी आहे ना, बटाट्याची भाजी, पापड, भाकरी आणि भात. आणि आम्ही जेवायला बसलो इकडे. या सगळ्यांनी जेवायला. जेवायला या. पप्पा आहेत, भाऊजी, ते मामी आल्यात, इकडे मामा बसलेत. या सगळ्यांनी जेवायला. निघतो आता ताईकडून. रात्रीचे 10 वाजलेत. पाणी खाय ना, पाणी घेऊन आला आता आम्ही. चला श्रवण दादा, चल कुठे गेलास? काय कोंबडी खाऊन आला? गेलास कुठे? कोंबडी बोकड तो मगाशी येतो ना बोकड. तुझं एक्झाम कधी आहे? माझी हा गुरुवारी आहे, ह्या गुरुवारी फायनल सेमिस्टर 2. झाली ना, झाला अभ्यास? तयारी आहे. हो, तिने पेपर आहेत. तिथे जात ना. तिकडं बँक. आणि 30 मार्काचे. निरुभाईचा त्याला आहेत ना पोरं ती. काय आज जायचा. आता आहे, साईल आहे. चला बाय बाय. बाय बाय. चला मामी, चल ताई, पोरं आहे. चलो. बाय बाय. स्नेहल राहते. ती राहिली, आम्ही पण राहू. चला चला निघतो आता आम्ही इथून.
उद्या जायचे नसते काल यायला पाहिजे होतं काल मग राहिलो असतं जाऊन मग बँगलोरला हो. त्याला बोलली मी त्याला घेऊन जाणार होतो आम्ही 10 दिवस राणीच्या लग्नातून डायरेक्ट मुंबई पास चल तू पण चल दोघांनी पण चला. सगळे दादाचं नाव सांगतो कसा तू मुंबईला पाठवणार आहे येऊ दे. आल्यानंतर पाठवा चला चला बाय बाय बाय. बाय सावकाश जा. बाय हो हो चला टाटा जेव्हा लवकर झोपा हो चला हो हो चला. चला. बरं वाटलं जराशी आला त्यांना. तर ताईकडून निघालो थेट आणि आलो डायरेक्ट आमच्या होळीजवळ. योगा होळी जमीनदारचं वाट हां होळीला पूर्णची पोळी. ऐकतो तोंड मारते आमचा होमाचा टाइम आहे 12:10चा ना रे. किती आहे 12:10 आणि आता वाजलेत 12:05 आणि तोपर्यंत हे काय खातात काय माहिती. बटाटी रताळी आणि काय सूरज शेंगा काय काय उकडलंय. पावट्याची शेंगा थंडी लागते. झोपेत आहे आमचा भाऊ. तर एक कुठं आहे सूरज हे समीर कुठे राहतो बघ त्याच्यावर. एवढी माणसं आहेत होम लावायला. खाऊन आला वाटतं. तो बघ हे समीर सर्व पेढे खाल्ले. पेट्रोल कर पेट्रोल टाइम झाला. अरे थांब आता पेटलाय ना. दाखव दाखव इकडे दाखव. अरे गोड ओरड. अरे बाबा येड. लाव आतमध्ये भर चालल्या. पेटली पेटली उलटा मारतोय ना. फिर पळ लवकर पळ. गावात आपण हे पडेल पडेल डोक्यात. हे किती राऊंड झाले. आमच्या तर होळी लावून झाले.
बटाटे होळीची पार्टी अरे कुठे गंगाराम इथे ठेव उजेडात बटाटा ठेव तुझ्या वाटणी बटाटा ठेव ए तू ठेव तू खाल्ला ना आपण दोघं कट आहोत ज्यांनी खाल्लेलं आहे त्यांनी खा बटाटे आणि शेंगा रताळी आणि बटाटे उकडलेले आहेत. तू काय खातेस बटाटा खाल्ला दोघं जण मसाला मीठ लावून खायचं होतं आणि हवा आता उचलला नाही रताळी खात होतो रताळी पण खायची दोन्ही खायची येतो मसाला मीठ कुठे मसाला इथं होता तुमच्या घरात या वर्षीचा होळीचा व्हिडिओ पूर्ण झाला आहे. आज शेवटचा होम आहे आणि आता आम्ही चाललो आहे घरी. रात्रीचे वाजलेत ऑलमोस्ट 1. तर व्हिडिओ आता मी इथे एंड करतो. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा विसरू नका. भेटू एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.